आपण काहीतरी केलं पाहिजे. शेती तर करतातच आणि त्याचबरोबर आता शहरांबरोबर टक्कर देण्यासाठी बरेच लोक पुढे सरसावले. म्हणजे खास करून यूथ जो आहे तो हल्ली सोशल मीडियामुळे इतका काही वेडा झालाय, इतका काही झपाटून निघालाय, की आपणही चित्रपट बनवावे असं एक सॉलिड झिंग घेऊन आता तरुण पिढी पुढे येत चाललेली आहे. आणि त्यातच हा आर-डी सिनेमा जो आहे तो तसाच बनलेला असावा असं मला वाटतं. त्याचं गणेश शिंदे हा युवक, हा तरुण, हा नट, हा एक अत्यंत कष्टकरी घरातून आलेला तरुण काहीतरी करायच्या विचारात झपाटून उठला आणि त्याने हा सिनेमा बनवलाय आर-डी. आर-डी सिनेमाचा जर ट्रेलर बघितलं तर तुम्हाला असं कुठेच जाणवणार नाही, की हा कुठल्यातरी गावखेड्यात सिनेमा बनवलाय. मुळात ह्याची जी सिनेमॅटोग्राफी आहे मला खूप आवडलेली आहे. ज्या पद्धतीचा हा ट्रेलर कापला गेलाय, एडिट केला गेला, हा सुंदररित्या कापला गेलेला आहे. कलाकार मंडळी ही नवीन आहेत, पण त्यांनी काहीतरी केलंय आणि त्यांनी जी हिंमत केली त्याला दाद द्यायला पाहिजे. ठाकूर की बिंदास बोल मधून मी त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खरंच मला खूप बरं वाटलं, की ही जी तरुण मंडळी आहेत ही काहीतरी करतायत आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी आपण काहीतरी करावं आणि आपण पुढे यावं. यासाठी ही सगळी तरुण मंडळी, ही कलाकार मंडळी जर तुम्ही बघाल या ट्रेलरमध्ये तर सगळी नवीन आहेत, फ्रेश आहेत. फार अनुभवी कलाकार न घेता त्यांनी सिनेमा बनवला आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि आर-डी सिनेमा जो आहे, हा आर-डी सिनेमा काय आहे हे आपण आधी ट्रेलर बघूया. बघा. आर-डी, रे आर-डी, अरे कसं करायचं आता? म्हणजे खरंच माहीत नाही मला. फक्त एवढं आठवतंय, परवा रात्री स्टार हॉटेलला गेलतो तेव्हा झालं हे सगळं. कोणी केलाय? मॅडम प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. माझा खूप महत्त्वाचा डेटा आहे त्या फोनमध्ये. तुम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे का? रुको शिल्पा, मुझे तुमसे कुछ बात करनी है. तो करू ना. कशी वाटली रे आयटम? मस्त होती ना? हे बघ आरडी, तू फक्त माझा आहेस.